नमस्कार. रोखोकवर आपलं स्वागत. मी उदय निरगुडकर. सत्ता आणि गडबाजी यांचा महाराष्ट्रात एक फार मोठा इतिहास आहे. म्हणजेच प्रत्येक सरकार सत्तेवर आल्यानंतर काही काळानंतर त्या पक्षामध्ये त्या सरकारमध्ये गडबाजीची लागण होते आणि मग गटाराचं राजकारण जोर धरू लागतं. त्यात प्रादेशिकता असते, त्यात लोकल इश्यू असतात आणि त्यात जातीय अस्मिता देखील असते. वेगवेगळ्या आरोपांमुळे आधीच अडचणीत सापडलेल्या विनोद तावडेंच्या बचावासाठी दस्तूरखुद्द अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि सहकार मंत्री चंद्रकांत पाटील असे दोन बलदंड नेते आज एकत्र आले. आजच ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे देखील लंडनहून मायदेशी परतल्या. मात्र त्या या मंत्र्यांसोबत काही दिसल्या नाहीत. त्यामुळे तावड्यांच्या मागे मंत्री आणि एकाकी पंकजा मुंडेंच्या मागे मात्र केवळ कार्यकर्ते असं चित्र महाराष्ट्राला पाहायला मिळालं. यामुळे काही प्रश्न निर्माण झाले. सरकारमध्ये दोन गट पडलेत का? तावड्यांइतकं मंत्र्यांचं पाठबळ पंकजा मुंडेंना का बरं मिळत नाही? आणि भाजपच्या मंत्र्यांमध्ये संयम आणि प्रगल्भता यांचा अभाव दिसतोय का? यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात तावडे मागे ब्रिगेड पंकजा एकाकी खास कार्यक्रमात. तावड्यांमागे ब्रिगेड पंकजा एकाकी या कार्यक्रमात सुरुवातीला पाहूया या विषयावरचा एक खास रिपोर्ट. शिक्षण मंत्री विनोद तावडेंवर आरोप काय झाले? ज्येष्ठ मंत्री फायर ब्रिगेड सारखे धावून आले. शाळांसाठी अग्निशमन यंत्रांच्या खरेदीत 191 कोटींचा कथित घोटाळा झाल्याचा गौप्यस्फोट मंगळवारी एका इंग्रजी दैनिकानं केला. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या विनोद तावडेंच्या बचावासाठी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि सहकार मंत्री चंद्रकांत पाटील एकत्र आले. आमच्याकडे 18 कोटीच आहेत आता. त्यामुळे या विषयात जर अधिक पैसा लागत असेल तर वित्त विभाग देणार का? आम्ही फाईल वित्तकडे पाठवली. जर आम्हाला यात काही कोणाला मदत करायची असती तर 18 कोटी जे आमच्याकडे होते त्याची आम्ही परस्पर खरेदी करून टाकली असती, ज्याला वित्ताची आधीच मान्यता होती. या सरकारने अतिशय समंजसपणे जाणीवपूर्वक या संदर्भातल्या त्रुटी लक्षात घेऊन ही खरेदी न करण्याचा निर्णय केला. एका मिनिटात शिक्षण मंत्री महोदयांनी ही फाईल ताबडतोब विभागाकडे परत आल्यावर पुन्हा ती नस्तीबद्ध केली. हे 191 कोटी देऊ शकत नाही असं फायनान्स डिपार्टमेंटने कळवल्यानंतर ती फाईल थांबली. मग शिक्षण विभागाकडे असलेल्या 18 कोटीमध्ये तरी परचेस करू असं म्हणून परचेस करताना 6 कोटीचा सप्लाय झालाय, पण त्याच्याकडे 1 रुपयाचे पेमेंट झालेलं नाही. उल्लेखनीय बाब म्हणजे गेल्याच आठवड्यात पंकजा मुंडेंच्या महिला आणि बालविकास खात्यातला 206 कोटींचा साहित्य खरेदी वाद गाजला होता. त्यावेळी त्या परदेशात होत्या. मंगळवारी सकाळीच त्या मायदेशी परतल्या. मात्र तावडेंसाठी ज्या पद्धतीनं मंत्री धावून आले तसं पंकजा मुंडेंच्या बाबतीत घडलं नाही. त्यामुळे पंकुताईंनाच आपल्या कार्यकर्त्यांमार्फत शक्ती प्रदर्शन करावं लागलं. भाजपमधली ही दुही समोर आली असताना प्रदेशाध्यक्षांनी मात्र त्याचा स्पष्टपणे इन्कार केलाय. सरकार एकत्रितपणानं काम करतं, सामूहिक रीतीनं काम करतंय. पक्षात आणि मंत्र्यात कुठल्याही प्रकारची दुही नाही आहे. पंकजा पालवे या बाहेर देशात होत्या, त्यांच्यावर एकट्यावरच आरोप झालेले होते. त्याही वेळेस मी स्वतः मुख्यमंत्र्यांनी हे आरोप स्पष्टपणानं फेटाळून लावलेले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या अमेरिका दौऱ्यावर आहे. त्यांच्या मागे भाजपच्या मंत्र्यांमध्येच गटतट निर्माण झालेत की काय अशी शंका घेतली जाते. भाजपमधली ही आग कोण आणि कशी विझवणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. देवेंद्र कोल्हटकरसह अमित जोशी, झी मीडिया, मुंबई. तावड्यांमागे ब्रिगेड आणि पंकजा एकाकी अशा स्वरूपाचा आजचा कार्यक्रम, त्या विषयाचा हा रिपोर्ट आपण पाहिला. आणि त्याविषयी चर्चा करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते मधु चव्हाण यांना आपण आमंत्रित केलंय. मधु चव्हाण आपल्याबरोबर स्टुडिओमध्ये आहेत. मधुजी, आपलं स्वागत. आपल्याबरोबर अरविंद भोसले, शिवसेनेचे प्रवक्ते अरविंद भोसले हे देखील आपल्याबरोबर आहेत. ॲडव्होकेट जनार्दन चांदूरकर, काँग्रेसचे नेते आपल्याबरोबर आहेत. ॲडव्होकेट जनार्दन चांदूरकर, आपल्या कार्यक्रमात स्वागत. आणि भारतीय आणि G24 तासचे राजकीय प्रतिनिधी
दीपक भातुसे हे देखील आपल्याबरोबर आहेत. दीपकजी, आपलं या कार्यक्रमात स्वागत. या भागातला पहिला प्रश्न आपण पडद्यावर पाहू शकता. तो प्रश्न आहे, सरकारमध्ये 2 गट पडलेत का? सरकारमध्ये 2 गट पडलेत का? हा पहिला प्रश्न आहे. आपण थेट जाऊया दीपक भातुसे यांच्याकडे. दीपक भातुसे, आज प्रेस कॉन्फरन्स झाल्यानंतर काही तासातच झी24 तासनी अशा प्रकारची एक बातमी घेतली की पंकजा एकाकी दिसत आहेत आणि यांच्या मागे मात्र 3-3 मंत्री धावून येत आहेत. सरकारमध्ये 2 तट आहेत. आज स्पष्टपणे जाणवले. आतापर्यंत केवळ चर्चा होती की या सरकारमध्ये एकोपा नाहीये, गटातटाचं, म्हणजे भाजपमध्येच यापूर्वीच आपण गटातटाचं राजकारण बघितलंय. मुंडे गट आणि गडकरी गट हे गेले अनेक वर्ष आपण बघत होतो, परंतु आता एक नवा गट आपल्याला निर्माण झालेला पाहायला मिळतोय आज, आणि तोच प्रकर्षाने पुढे जाणवला. मागच्या आठवड्यात ज्यावेळेला पंकजा मुंडे यांच्यावर आरोप झाले 206 कोटी रुपयांच्या खरेदी घोटाळ्याचे, त्यावेळेला कोणीही मंत्री किंवा भाजपचा नेता त्यांचा पाठिंबा द्यायला त्यांना पुढे आलेला आपल्याला स्पष्टपणे दिसला नाही. मुख्यमंत्री बोलले होते, पण माध्यमांनी प्रश्न विचारले तेव्हा मुख्यमंत्री बोलले, स्वतःहून मुख्यमंत्री बोलले नाहीत, किंवा प्रदेशाध्यक्ष सुद्धा बोलले त्यावेळेला. पण 2 दिवसांनी माध्यमांनी त्यांना प्रश्न विचारले तेव्हा ते बोलले. स्वतःहून त्यांनी पत्रकार परिषद घेऊन कुठलंही खंडन केलं नाही. आज काय दिसलं आपल्याला? सकाळी वृत्तपत्रामध्ये बातमी येते आणि लगेच 12:30 वाजता 3 मंत्री एकत्र येतात आणि एका खात्याच्या भ्रष्टाचाराचे आरोप खोडून काढण्यासाठी 3 मंत्री पत्रकार परिषद घेतात. बरं, याच्यात विनोद तावडेंचा सहभाग होता, शिक्षण मंत्री, याच्यात अर्थ खात्याचा सहभाग होता, सुधीर मुनगंटीवार, हे आपण मानू शकतो कारण ती फाईल अर्थ खात्याकडे गेली होती. पण चंद्रकांत पाटील त्यांच्याकडे कुठल्याही खात्याशी संबंधी नाही या जी आज चर्चा घोटाळ्याची झाली त्याच्याबंदी, तरी सुद्धा ते समोर आले. ते शिक्षण खात्यातर्फे, अर्थ खात्यातर्फे स्पष्टीकरण देताना आपल्याला पाहायला मिळाले. तुम्ही विनोद तावडेंच्या मागे एका वेळेला 2 मंत्री जे हेवीवेट मंत्री आहेत भाजपमध्ये, चंद्रकांत पाटलांचं वजन आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, मुनगंटीवारांचं वजन माहिती आहे, ते तावड्यांच्या मागे उभे राहिले. परंतु पंकजा मुंडेंच्या मागे आजही कोण नातं? आज एअरपोर्टला कोण गेलं? त्यांना भेटायला एकटे गिरीश बापट गेले होते मंत्री. कुठल्या मुद्द्यावरून ही गडबाजी उफाळून आलेली दिसते? आपल्याला तेच गट कदाचित दिसत आहेत जो जुने भाजपमध्ये होते. मुद्दा कुठला आहे त्याच्यात? मुद्दा सत्ता स्पर्धा. आपल्याला मध्ये मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत भाजपमधले जे नेते आहेत त्यांच्यातली सत्ता स्पर्धा आपण यापूर्वी पाहिली. मुख्यमंत्री पद देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेल्यानंतर पदांसाठी कशी स्पर्धा होते आणि आपणच कसे श्रेष्ठ आहोत भाजपमध्ये हे दाखवण्याची स्पर्धा होती. त्याच्यात पंकजा ही मुंडेही मागे नव्हत्या. आपण जनतेच्या मनातले मुख्यमंत्री आहोत हे वक्तव्य पंकजा मुंडेंचं होतं. मंत्रीपद मिळण्याच्या आधी त्यांनी एका वृत्तपत्राला जी मुलाखत दिली होती त्यांनी इतर नेत्यांना मेट्रो लीडर म्हणून उल्लेख केला होता आणि आपण केवळ मास लीडर आहोत. कदाचित तो राग असू शकेल नेत्यांच्या मनात आणि तो आता बाहेर येत असेल. त्यामुळे आपल्याला असं स्पष्टपणे वाटतं की ही भाजप मधली जी अंतर्गत सत्ता स्पर्धा आहे त्याच्यामुळे हे सगळं घडलेलं आहे. मधु चव्हाण. नाही, मला पूर्वी असं मराठीमध्ये एखादं वाक्य द्यायचे आणि त्याचा कल्पना विस्तार 10 ओळीमध्ये करायला सांगायचे 15 वेळा. आपल्या कल्पना विस्ताराचं कौतुक करतो मी सुताने स्वर्गाला जाण्याच्या या ठिकाणी. म्हणजे मी केवळ भारतीय जनता पक्षाचा प्रवक्ता म्हणून मी पक्षाभिनिवेशाने बोलत नाही. म्हणजे याच्यामधून अशा तऱ्हेचा आपण अर्थ काढणं म्हणजे हे मनोरंजन आमचं तरी होईल. मी बोलतोय मला बोलू दे. मुळामध्ये असं आहे की ज्या वेळेला पंकजा मुंडेंवर आरोप झाले त्या लंडनला जाऊन दस्तूर खुद्द माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याबद्दल विश्लेषण केलं. ज्या वेळेला आपल्या सगळ्या मीडियामध्ये चॅनल्सवर किंवा अन्य बाबतीमध्ये त्या ठिकाणी अन्य ठिकाणी चर्चा झाली त्यावेळेला सगळे आम्ही समर्थपणे आणि अगदी आवेशपूर्ण म्हणत नाही, जी काय आमच्याकडे माहिती होती त्याच्या आधारे त्या निर्दोष कशा आहेत सांगत होतो. राहिला मुद्दा आजचा की त्या लंडनमध्ये आहेत. आज सुद्धा या वेळेला त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री परदेशामध्ये आहेत, खडसे साहेब परदेशामध्ये आहेत आणि हे 3 लोक आले म्हणजे पंकजा मुंडे एकट्या पडले. त्यांचं उद्या त्या सह्याद्रीमध्ये प्रेस कॉन्फरन्स आहे, तुम्ही बघाल उद्या कोण येतील ते. आणि मला असं म्हणायचं की या ठिकाणी ज्या वेळेला उद्या एकट्याने त्यांनी समर्थन केलं असतं आणि जर त्या ठिकाणी विनोद तावडे जाऊन बसले असते एकटेच तर तुम्ही असंही म्हणाला असतात की एकाएकी पडलेले आहेत, कोण त्यांच्याबरोबर आलेलं नाही आहे. पंकजा मुंडेंसाठी मुख्यमंत्र्यांनी तरी स्पष्टीकरण दिलं, दस्तूरखुद्द राज्याचे प्रमुख, पक्षाचे प्रमुख नेते आमचे, आणि इथे यांच्यावर कोणी आलेलं नाही. त्यामुळे मृदुंग दोन्ही बाजूनी वाजवता येतो. आपण काँग्रेसची प्रतिक्रिया घेऊया. जनार्दन चांदूरकर, जो खेळ तुमच्या वेळी चालू होता तोच खेळ आता चालू झालाय? अच्छा आहे की एकंदरीत महाराष्ट्रातील आणि देशातील लोकांना ते आता समजून येत चाललेलं आहे की खरी काय परिस्थिती भारतीय जनता पार्टीची आहे त्याचं प्रदर्शन सुरू आहे. आता मधु चव्हाणनी सांगितले की ते काय कल्पना आविष्कार आहे
कल्पनेचा खेळ ते भातुशीने केला. मृदुंग दोन्ही बाजूने वाजतं. अरे खरं म्हणजे ते सुधीर मुनगंटीवार आणि ते चंद्रकांत पाटील आणि विनोद तावडे यांनी आज दुपारी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली ती फार मोठं मनोरंजन त्या प्रेस कॉन्फरन्समधून झालेलं आहे. मनोरंजन असं झालेलं आहे की फॅक्ट्स आणि फिगर्स ही वस्तुस्थिती दुसरीच आहे, पण मुनगंटीवारांनी आपलं त्याचं लोकांचं मनोरंजन करण्यासाठी गोल 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 फिरवून ते म्हणे विनोद तावडेनी ते फाईल सीज केलं. अरे फायनान्स डिपार्टमेंटच्या सेक्रेटरीने त्याच्यावरती स्टे दिला आणि त्यामुळे ते थांबलं हे ते सांगायला तयार नाहीत. त्यांचं म्हणणं असं आहे की 18 कोटी होते मग 191 कोटी आले. 191 कोटीचं प्रपोजल ह्यांनी पाठवलं होतं हे ते सांगत नाहीत. आता असं आहे की ते मुनगंटीवारांचं आणखीन दुसरं म्हणणं आहे की ते मीडिया आणि बाकीचेच लोक सगळे आमच्यावरती आरोप करतात, पण आरोप केल्यानंतर पुरावे द्या असं त्यांनी दुसरं मनोरंजन केलं. अरे आरोपी तुम्ही आहात, तुम्ही पुरावे देऊन सिद्ध केलं पाहिजे की आम्ही निर्दोष आहोत. तुम्ही दुसऱ्याला कसे पुरावे विचारता? फायनान्स डिपार्टमेंटचं सर्क्युलर जे आहे, एज्युकेशन डिपार्टमेंटचा जो GR आहे, या सगळ्या गोष्टी आज जनतेच्या समोर असल्यामुळे आपण एक निष्ठात हे आपण लोकांची वकील करणार. चांदूरकर आपण एक निष्णात वकील आहात हे तर आता आपल्या वक्तव्यावर कळलंच आहे, परंतु एक गोष्ट कळून द्या मला, महाराष्ट्राच्या जनतेलाही कळू द्या की आपण जे मनोरंजन म्हणताय 2-3 मंत्र्यांनी एकत्र येऊन केलेलं, किंबहुना एखाद्या मंत्र्यावर आरोप केल्यानंतर तो मंत्री दोषी नाही असं सांगण्याकरता 3 मंत्री एकत्र आले हे तरी महाराष्ट्रासमोर आलं. काँग्रेसच्या काळात NCPवर आरोप झाल्यानंतर किंवा आपल्या मंत्र्यांवर आरोप झाल्यानंतर आपण कधी तासाभरात प्रेस कॉन्फरन्स घेऊन अशा प्रकारचं महाराष्ट्राचं मनोरंजन केल्याचं काही दिसलं नाही. याचं कारण काय? नाही, याचं कारण असं आहे की त्या भारतीय जनता पार्टीमधला आता भातुशीने सांगितला जो तो गट जो आहे त्या गटाला फार मोठा धक्का बसलेला आहे. विचारलाय तुमचा तुम्हाला प्रश्न, दुसरं प्रश्न तुम्हाला विचारलाय की तुमच्या पार्टीमध्ये अशी का प्रेस कॉन्फरन्स घेतली नाही बोलताना तुम्ही डायव्हर्ट करता म्हणून म्हटलं तुमच्याबद्दल आदर ठेवून. डायव्हर्ट करू नका. मधु चव्हाण तुम्हाला विचारतात, तुम्ही तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्या. त्या डिस्टर्ब आम्हाला सध्या मधु चव्हाण तुम्हाला मी सांगतो की तुम्ही आता लोकांच्या समोर हे तुम्ही स्वतःला डिफेंड करायचं काम करायचं आहे. आम्हाला काही डिफेंड आम्ही स्वतः करायची गरज नाही, कारण तुम्ही एवढे उघडे पडलेला आहात की तुम्हाला पांघरून घेता घेता तुमच्या नाकी नवी. ही चर्चा चालू देत, या विषयाबद्दल बोला. डिफेंड करायचं, वेग बोलू नका. कम टू द पॉइंट प्लीज. तुम्ही वकील आहात, तुमच्याबद्दल आदर आहे. वेग नका बोलू. तुम्ही वेग बोलू नका. तुम्ही चर्चा डायव्हर्ट करायचा आमचं पांघरून जाऊ दे बाजूला. तुमच्या जनतेने पूर्ण वस्त्रहरण केलंय. विरोधी पक्ष नेता सुद्धा तुम्हाला मिळाला नाही. तुम्ही या चर्चेच्या मुद्द्यावर बोला कृपा करून. चर्चेच्या मुद्द्यावर बोला. काय मनोरंजन केलं ते सांगा कृपा करून सांगा. ते सांगतोय ना तुम्हाला, सांगा ना. कृपा कशाला करायला पाहिजे? सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेला कळून आलं की मनोरंजन केलेलं आहे. मनोरंजनचा पहिला भाग असा आहे की सुधीर मुनगंटीवार सारखा एक सिनियर मंत्री आणि ते चंद्रकांत पाटील यांनी आज तिथं याने मनोरंजन असं केलं. चंद्रकांत पाटलांना सांगतो मनोरंजन की मग आम्ही काय कोर्टाचा अवमान करायचा काय? ते जर आम्ही खरेदी केलं नसतं तर सुप्रीम कोर्टाचा अवमान झाला. अरे सुप्रीम कोर्टाचा अवमान, सुप्रीम कोर्टाने एवढं सांगितलं की तुम्ही शाळांच्या मध्ये एक्सटिंग्विशर लावा, पण किती वेळात लावा सुप्रीम कोर्टाने सांगितले काय? टेंडर काढू नका म्हणून सुप्रीम कोर्टाने सांगितलंय का? अरे म्हणजे हा मनोरंजन नाही तर काय? सुप्रीम कोर्टाने चेन्नईच्या ते मला तुम्ही मूळ प्रश्नाचा जो प्रश्न जनार्दन चांदूरकर तुम्हाला जो मूळ प्रश्न विचारलाय त्या मूळ प्रश्नाचं उत्तर द्या. अहो मनोरंजन करायला भाजपचे 3 मंत्री तरी आले, किमान तेवढं तरी 5-10 वर्षाच्या तुमच्या काळामध्ये तुमच्या मंत्र्यांवर आरोप झाल्यानंतर तासाभरात तुम्ही महाराष्ट्राचं मनोरंजन करायला देखील आला नाहीत. हे सत्य आहे की नाही? नाही, उदयजी त्याचं असं आहे की 2 wrongs कॅनॉट मेक 1 right. आम्ही चूक केली 15 वर्षापूर्वी, आम्ही चूक केली 10 वर्षापूर्वी, आम्ही चूक केली 5 वर्षापूर्वी. त्याची शिक्षा जनतेला आम्हाला दिलेली आहे. तेव्हा आम्ही मनोरंजन केलं करण्याचा सवाल आला नाही.
आम्ही जनतेला समजले आणि जनता जनार्दन जी महाराष्ट्रातील देशातली जी आहे ती सर्वज्ञ आहे, तिला सगळं कळतं. मनोरंजन करायची जनतेला गरज लागत नाही. आणि आज हे जनतेचं मनोरंजन करण्यासाठी आले, पण जनतेला हे समजून आलेलं आहे की हे लोक माहित आहे. शिवसेनेची प्रतिक्रिया घेऊया. अरविंद भोसले हे म्हणतात कल्पना विस्तार आहे, सुतावरून स्वर्ग आहे. ते म्हणतात मनोरंजन आहे, बेवकूफ आहे, जनता शहाणी आहे. शिवसेना या सगळ्याकडे कसं पाहते? सर, शिवसेनेच्या मुखपत्रामधून साधारणतः 2 दिवसापूर्वीच यावरती एक संपादकीय होतं की महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री पदाचे जे काही दावेदार होते त्यांच्यावरतीच अशा सर्वमध्ये आरोप होणं हे थोडे दुर्दैवी आहे. आणि म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांना एक विनंती वजा सूचना आपण म्हणू शकतो ती या संपादकीयमध्ये होती की संबंधित प्रश्नांना आपण एक सक्षमपणे उत्तर द्या. आणि हे जे काही महाराष्ट्रामधले मुख्यमंत्री पदाचे दावेदार होते त्यांचा पण कुठेतरी एक बचाव करा, त्यांना त्या अग्निदिव्यातून बाहेर पडण्यासाठी एक सहकार्य करा. परंतु मी त्यापुढे जाऊन सांगतो, चिंतेची बाब अशी आहे की महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका होऊन साधारणतः 8 महिन्यांचा अवधी उलटला आहे. आणि महाराष्ट्रामध्ये प्रचारासाठी जेव्हा भाजपची सर्व वरिष्ठ नेते मंडळी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत होती तेव्हा मागच्या सरकारने केलेल्या भ्रष्टाचाराच्या अनुषंगाने भ्रष्टाचारांना कठोर शासन आणि स्वच्छ प्रशासन हा मुद्दा घेऊन पुढे जात होती. लोकांचा विश्वास बसला, मोठ्या प्रमाणामध्ये भाजपला मतदान झालं. आज फडणवीस सरकार तिथे राज्यामध्ये अस्तित्वात आहे. पण हे झाल्यानंतर आज ज्या पद्धतीने हे आरोपांची तिथे आता समजा राळ उडते, म्हणजे 15 वर्षापूर्वी राज्यामध्ये सत्तेमध्ये आलेलं राष्ट्रवादीचं आणि किंवा काँग्रेसचं सरकार असेल ह्यांच्या भ्रष्टाचाराची सुरुवात झाली काही लाखांपासून. आणि जेव्हा 2014 विधानसभेचा जेव्हा तो अवधी होता तेव्हा भ्रष्टाचाराचे उच्चांक स्थापन केले. राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा काँग्रेसनी हजारो कोटींचे भ्रष्टाचाराचे उच्चांक स्थापन केले. त्यांना शासन होईल असं वाटलं होतं आणि त्या दृष्टीने वाटचाल निश्चित चालू आहे. परंतु दुर्दैवाने मला सांगताना सुद्धा इथे मला वाईट वाटतंय की भाजपच्या या काही ज्येष्ठ जी मंडळी आहेत ज्या मुख्यमंत्री पदाच्या त्या रेसमध्ये होती यांच्यावरती आरोपच 100 कोटीच्या पुढे चालू झालेत. आणि निश्चित महाराष्ट्राच्या जनतेच्या एक भावना दुखावणारी गोष्ट आहे. मला असं वाटतं की अँटी करप्शन ब्युरोच्या त्या चौकशीमधून सर्व सत्य बाहेर पडेल आणि ही जी मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये असणारी मंडळी होती हे दावेदार जे होते हे त्यातून सुटरूप बाहेर पडतील असं कुठेतरी मनामध्ये आशा आहे. शिवसेनेला आशा आहे, भारतीय जनता पक्षाला कल्पना विस्तार वाटतोय, तर काँग्रेसला हे मनोरंजन वाटतंय. ब्रेकवर जाण्यापूर्वी दीपक बातूचा एक छोटासा प्रश्न आपल्याला असा आहे की सरकार कोणतंही असो परंतु सत्ता आणि गडबाजी कुठल्याही पक्षाला चुकलेली नाही, काय वाटतंय? आता तर 2 गटबाज्या दिसत आहेत, पक्षांतर्गत आणि सत्तेमध्ये 2, म्हणजे शिवसेना आणि भाजप. युतीचं सरकार आहे पण ते युतीचं वाटतच नाही, एकमेव भाजपचं सरकार वाटतंय. आता आपण यांचं अरविंद भोसलेंचं विधान ऐकलं, त्यांनी तर थेट टार्गेट केले भाजपला की यांचे घोटाळे 100 कोटीच्या वर सुरू झालेत. काँग्रेस राष्ट्रवादीचे लाखाच्या घरात होते, आता भाजप आरोप बनालो मी. हा तेच आरोप जे होत आहेत ते एक प्रकारे भाजपला कुठल्या पारड्यात शिवसेना उभं करताय. कदाचित सरकारमध्ये शिवसेनेला जी वागणूक मिळते त्याचा हा परिपाक असावा. नाही, हे जे आरोप होत आहेत ते मेट्रो लीडरवर होत आहेत का मास लीडरवर होत आहेत आणि याच्यात कुठला कल्पना विस्तार आहे का सुतावरून स्वर्ग आहे, या सगळ्याची चर्चा करूया एका ब्रेक नंतर. कुठेही जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय तावडेन मागे ब्रिगेड, पंकजा एकाकी. तावडे मागे ब्रिगेड, पंकजा एकाकी या कार्यक्रमातला दुसऱ्या भागातला प्रश्न आपण आपल्या पडद्यावर पाहू शकता. आणि तो प्रश्न आहे, तावडेंइतकं मंत्र्यांचं पाठबळ पंकजा मुंडेंना का बरं मिळालं नाही? तावडेंइतकं मंत्र्यांचं पाठबळ पंकजा मुंडेंना का मिळालं नाही? मधू चव्हाण, सप्लाय झाला पण पेमेंट झालं नाही, म्हणजे हे एक प्रकारे डिफेंड करायला सोपं असलं प्रकरण. मागच्या प्रकरणामध्ये पेमेंटही झालं म्हणून ते डिफेंड करायला कठीण, हे कारण का या व्यतिरिक्त दुसरं काही कारण होतं? बघा, मुळामध्ये या प्रश्नामध्ये काही झालेलं नाही. शून्यातून विश्व निर्माण करण्यासारखा प्रयत्न आहे. खरंच काही जर भ्रष्टाचार झाला असता आणि त्यात जराही तथ्य असतं तर मी इथे आलो नसतो, तोंड लपवून बसलो असतो. हे आता चांदूरकर साहेब, आपण वकील आहात हो साहेब. 13 एप्रिल 2009 सुप्रीम कोर्टाने आदेश दिले आहेत की 6 महिन्याच्या आतमध्ये त्या ठिकाणी प्रत्येक शाळेमध्ये, मद्रासला जी मुलं शाळेमध्ये जळली त्याच्यानंतर आहे. आणि आपल्या मायबाप सरकार, आलं लक्षात ना, राजमान्य राजश्री चांदोरकर साहेब, 27,000 शाळांना आपण त्या ठिकाणी अशा तऱ्हेचं त्या ठिकाणी फायर एस्टिमेट दिलेलं आहे. आणि या ठिकाणीच आता कोर्टाचे आदेश आल्यानंतर 18 कोटी रुपये
त्या ठिकाणी खरेदी करायचा असा निर्णय झाला आणि त्याप्रमाणे त्या ठिकाणी मान्यता मिळायला गेली. अर्थ खात्याने काय विचारलं की तुम्हाला सुप्रीम कोर्टाचे सगळेच अधिकारी नसतात, कोणतरी बाबू असतात की त्यांना काही माहिती नसते. त्यांनी पहिला प्रश्न विचारला की त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाचा आदेशच नाही, तुम्ही कसं देता. त्यावेळेला शिक्षण खात्याने आदेशाचा उल्लेख करून त्यांना ती फाईल पाठवली. आपण सरकारमध्ये होता, अनेक फाईल ज्या असतात त्या अर्थ खात्याकडे जात असतात आणि तिथून कारण अर्थ खातं हे केंद्रबिंदू असतं शासन चालवण्याचं. आणि म्हणून तिथून मग त्याने ऑब्जेक्शन जर घेतली की तुमच्या खात्याला एवढे पैसे दिले आहेत, तुम्ही कशी खरेदी करता, तुमच्या खात्याला 1000 कोटी रुपये दिले आहेत, तुम्ही लायबिलिटी बुक 5000 कोटीची कशी करता. आणि म्हणून त्या ठिकाणी अशा फाईल्स येतात जातात येतात. IAS अधिकारी एखादी टिप्पणी करतो, मंत्री पुन्हा खाली दुसरी टिप्पणी मांडतात, तुम्ही तर कुठलेच आदेश बाळगले नाहीत म्हणून कोर्ट कचऱ्या कराव्या लागतात. माझं आव्हान आहे याच्याबद्दल, जा ना कोर्टात, जा घालवा तावडेला. नंबर 2 एक मिनिट प्लीज. आणि म्हणून 191 कोटीची लायबिलिटी बुक केली. उद्या दुर्दैवाने असा जर काय प्रसंग घडला असता, आग लागली असती, तर सुप्रीम कोर्टाने यांना विचारलं असतं की आदेश देऊन सुद्धा तुम्ही प्रत्येक शाळेमध्ये हे का केलं नाहीत. आणि म्हणून लायबिलिटी बुक केली. लायबिलिटी बुक केल्यानंतर माझा ऐका चांदोरकर साहेब, मी सुद्धा छोटासा सत्तेवर 5 वर्ष होतो, त्यामुळे मी सुद्धा अशा फाईल्सवर सह्या केलेल्या आहेत. आणि मग अर्थ खात्याने विचारलं की तुमच्याकडे 18 कोटी असताना तुम्ही त्या ठिकाणी 191 कोटीचं का करता म्हणून. आणि म्हणून 6 कोटीची खरेदी केली गेली, त्यात 1 रुपया दिला गेलेला नाही, 1 नवा पैसा दिला गेला नाही. 191 कोटीचा भ्रष्टाचार कसा झाला. 6 कोटी रुपयाचं त्या फॉर द सेक ऑफ आर्ग्युमेंट असं तुम्ही गृहीत धरा की 6 कोटी रुपयाचं त्या ठिकाणी खरेदी केलंय, 6 कोटी रुपये दिले आहेत आणि त्याच्यावर काय पर्सेंटेजची माती आम्ही खाल्ली आहे तर आरोप करा ना. जी लायबिलिटी बुक करणं माझ्यापेक्षा आपण हुशारात, मला खरंच आपल्याबद्दल आदर आहे, आपण कधी इथे बेछूट बोलत नाहीत, पण द्वेषापोटी बोलू नकात, शून्यातून षडयंत्राच्या आपण सहभागी होऊ नकात, बुमरँग सारखं उलटेल, लक्षात ठेवा तुम्ही. चांदूरकर बुमरँग सारखं उलटेल, षडयंत्र आहेत, काय उत्तर द्याल या दोन्ही शब्दांना. चांदूरकर ऐकू येत नाही. चांदूरकर, माझा प्रश्न तुमच्यापर्यंत येतोय. आता ऐकू आलं. त्यांनी सांगितलं की हे षडयंत्र, बोला. त्यांनी सांगितलं हे षडयंत्र आहे आणि बुमरँग सारखं काँग्रेसवर उलटेल किंवा ज्याने आरोप केले त्यांच्यावर. बोला. हो बरोबर आहे उदयजी. असं आहे की मगाशी कदाचित मला वाटतं तुम्ही आणि त्यांच्या बोलण्यामध्ये सिमिलॅरिटी आवाजामध्ये मला येत आहे, म्हणून कदाचित तुम्ही बोलत होता का ते बोलत होते मला कळालं नाही, म्हणून मी थांबलो नाही थोडा वेळ. तुम्ही बोलत असाल तर मी ताबडतोब थांबतो. बोला. असं आहे की मधू चव्हाण जे आदरणीय भारतीय जनता पार्टीचे नेते आपले मित्र आहेत, त्याने पहिल्यांदा सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटच्या फॅक्ट्स चेक कराव्यात. माझ्या समोर आहे. सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटमध्ये असं कुठंही म्हटलेलं नाही की टेंडर जे आहे ते टेंडर काढू नका. आणि त्यांनी मधू चव्हाणजी आपण चेक करून बघा की 18 कोटी रुपये मंजूर जे केलेले होते ते तुम्ही निर्णय विनोद तावडेचा निर्णय नाही, तो युती शासनाच्या वेळी राजेंद्र दर्डाचा निर्णय आहे तो. आणि ते राजेंद्र दर्डाचा निर्णय आहे हे विनोद तावडेंनी प्रेस कॉन्फरन्समध्ये स्टेट केलेला आहे. आता हा जर 18 कोटीचा तुमचा बजेट तुम्हाला जर अवेलेबल होतं आणि जर तुम्हाला 191 कोटीची तरतूद हवी होती तर तुम्ही सनदशीर मार्गानं त्या प्रकारचं प्रपोजल फायनान्स मिनिस्ट्रीकडे ठेवलं पाहिजे होतं. त्या प्रकारे बजेटरी प्रोव्हिजन्स करून घ्यायला पाहिजे होतं. चांदोरकर साहेब तसं नाही केलं. तसं नाही केलं. तसंच दिलं, कोटीचं प्रपोजल दिलं. फायनान्सने असं सांगितलं की पैशाची तरतूद नसताना 191 कोटी तुम्ही कसे करता. वेळ घालू नका. तुम्ही सांगाल चुकीचं बोलताय. नाही चुकीचं आहे ते. तुम्ही चुकीचं बोलताय. असं आहे की महाराष्ट्राच्या फायनान्स सेक्रेटरीनं त्याला स्टे करताना आदेश दिला. फायनान्स सेक्रेटरीने आदेश दिला की हे थांबवावं. मिनिस्टरनं दिलेल्या ऑर्डर्सवरती सहजासहजी सेक्रेटरी आदेश देत नाही अनलेस द फॅक्ट्स आर फाउंड इरेग्युलर. त्या इरेग्युलर फॅक्ट्स होत्या आणि तुम्ही म्हणता 1 पैसा दिला नाही आणि 6 कोटी 28 लाखाची खरेदी केली. त्याचे पैसे आता कोण देणार. तुम्ही देणार का विनोद तावडे देणार. सरकार देणार. योग्य असेल तर नाही आहे सरकार देणार.
सरकार कसं देणार? कृष्णा खोऱ्यामध्ये एक पाण्याचा थेंब आला नाही. कोट्यावधी रुपये खाल्ले तुम्ही, महाराष्ट्र लुटला. तेव्हा की जे माननीय पृथ्वीराज चव्हाण आम्हाला बातम्या देत होते, जाहीर बोलतोय मी. आम्ही एक सभागृहात तुम्ही बोलताना मध्ये बोलतो का मधुजी? नाही, तुम्ही चुकीचं कृपा करून बोललो का? तुम्ही बोलताना मी मध्ये बोलतो का? मग तुम्ही नाही 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 चुकीचं ते जनता समजेल कोण चुकीचं बोलतंय आणि कोण खरंच बोलतंय. हा डिसिजन जनतेने घ्यायचा आहे. मला बोलू द्या, तुम्ही मला बोलू द्या ना. तेव्हा 6,28,00,000 हे जे परचेस विनोद तावडेने केलं ते 18 लाखाच्या अगेन्स्ट केलंय. आणि त्या 18 लाखातून पैसे विनोद तावडेचं जर ते प्रपोजल फायनान्स सेक्रेटरीनं स्टे केला असेल तर विनोद तावडेंचं जे म्हणणं आहे की आम्ही 1 रुपया खर्च केला नाही, हे पैसे आता शासनाची जबाबदारी नाही आहे ती द्यायची कायदेशीरपणे. विनोद तावडे देणार की तुमच्या भारतीय जनता पार्टी पैसे देणार? ते त्याच्यात भ्रष्टाचार काय झालाय सांगा. तुम्ही त्याच्यात भ्रष्टाचार काय झालाय सांगा. पूर्वीच्या सरकारने दर करार आपण चांदोरकर साहेब तुम्ही सरकारमध्ये होता, कॉन्ट्रॅक्ट रेट जे असतात ते त्या ठिकाणी कोटेशन किंवा टेंडर म्हणून ठरवले जातात. आणि मला बोलू देत नाही असं काय मध्ये अडचण? हो, तुम्ही चुकीचं बोलाल तर कसं बोलू दे? तुम्ही बोला. मी नाही 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 चुकीचं ते जनतेला ठरवू द्या. हो, तुम्ही कशाला ठरवताय ते चुकीचं आहे. ते महाराष्ट्राची जनता ठरवू दे ना तिला. मला तुम्ही बोलू द्या. आणि माझा तुम्ही हक्क कशासाठी, माझा हक्क तुम्ही काढून घेताय? मी तुम्हाला दोघांना शांत राहायची विनंती करतो. मी दोघांनाही शांत राहायची विनंती करतो. अग्निशामक यंत्राच्या खरेदीवरून एखादा अग्निप्रलय व्हावा तशी आत्ताची परिस्थिती या दोघांमध्ये होती. अरविंद भोसले, हे आत्ता तुम्ही पाहिलं, तुम्हाला खरोखरच तुमच्या पक्षाला असं वाटतंय की तावड्यांच्या प्रकरणामध्ये 191 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झालाय? नाही, प्रश्न 191 कोटीचा भ्रष्टाचाराचा विषय नाहीये. आणि आज जे काही ह्याच्याकडे अँटी करप्शन ब्युरोची जी समजा कंप्लेंट दाखल झालेली आहे, म्हणजे काँग्रेसने ती दाखल केलेली आहे. आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी आधीच सांगितलेलं आहे की ज्या ज्या समजा स्वरूपातले आरोप प्रत्यारोप होतील तर चौकशी केली जाईल. परंतु या ठिकाणी मला एक वेगळा मुद्दा मांडायचा आहे की एकतर प्रसार माध्यमं जी आहेत ती फार प्रभावी झालेली आहेत. त्यांच्याकडे माहितीच्या अधिकारासारखे आयुध आहे. सामाजिक कार्य ते फार अलर्ट आहेत. आणि त्यामुळे समजा की ह्या प्रकारामध्ये समजा काही उलटसुलट समजा काही गोष्टी असतील, झालेल्या समजा असतील, आपण दुरुद्देवून चाललो तर स्वतः मुख्यमंत्र्यांनीच अँटी करप्शन ब्युरोला एक पूर्णाधिकार दिलेले आहे की समजा काही बाबतीत चौकशी करायची असेल तर आता राज्य शासनाने तुम्हाला सातत्याने चौकशीसाठी यायची गरज नाही आहे, ती परवानगीसाठी यायची गरज नाही आहे. त्याच्या पुढचा विषय असा की केंद्र सरकारने राज्याला वारंवार ज्या गोष्टींची दरवर्षी गरज लागते अशा काही गोष्टींसाठी दरपत्रक निश्चित केलेलं आहे. आणि त्या अनुषंगाने हा जो खरेदीचा विषय होता सुप्रीम कोर्टाचा आधार धरून, तर त्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे. माझी विनंती आहे मधु चव्हाण साहेब, आपण कृपया असं व्यक्तिशः घेऊ नका, परंतु मागचा इतिहासात घडलेला मी छोटासा दाखला देतो की जेव्हा शिवशाहीचं सरकार 1995 ते 99 या महाराष्ट्रामध्ये होतं, ज्येष्ठ समाजसुधारक अण्णा हजारे यांनी जेव्हा त्यावेळेला शिवशाहीच्या सरकारमधल्या 2 मंत्र्यांवरती जेव्हा भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यातले एक मंत्री शिवसेनेचे होते आणि वंदनीय शिवसेना प्रमुखांनी त्यावेळेला आरोप झाल्यानंतर सुद्धा, पुराव्याची थोडी लांबची गोष्ट होती, पण आरोप झाल्यानंतर त्या मंत्र्यांचा राजीनामा घेऊन ठेवला होता. कारण आम्ही बांधील आहोत जनतेला एक स्वच्छ प्रशासन देण्याच्या अनुषंगाने आम्ही लोकांच्या दारात गेलेलो आहोत. त्यावेळेला महादेव शिवणकरांनी राजीनामा दिलेला. मी शिवसेनेच्या बाबतीमध्ये बोलू शकतो कारण मी शिवसेनेचा प्रवक्ता असल्यामुळे. भाजपचं तेव्हा काय झालं? आणि माझी विनंती अशी आहे की आता मागच्या 15 वर्षाच्या कालावधीत या महाराष्ट्रामध्ये एक चुकीचं सरकार बसलं होतं ज्याने महाराष्ट्राला फार पाठीमध्ये नेलेलं आहे. आणि त्यामुळे महाराष्ट्राची जी झालेली दुर्दशा आहे ती दूर करायची असेल तर स्वच्छ गतिमान प्रशासन देण्यासाठी शिवसेनेचं विजन डॉक्युमेंट आहे, त्या माध्यमातून स्वतः शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय तुम्ही जे म्हणताय की आरोप झाल्यानंतर शिवसेना प्रमुखांनी राजीनामा घेतले होते, हे तुम्ही आता या कार्यक्रमात महाराष्ट्रातल्या जनतेसमोर सांगण्यामागे नेमकं तुम्हाला काय सुचवायचंय? जसं मागे अडवाणी देखील म्हणाले होते की माझ्यावर आरोप झाल्यानंतर मी राजीनामे दिलेले होते, तसंच तुम्ही आता सांगताय आम्ही शिवसेना मंत्र्यांचे राजीनामे घेतलेले होते. मधु चव्हाण, नेमकं काय समजायचं याच्यातनं? मी उत्तर देतो ना. मुळात मुद्दा की माझ्या मित्रांची अर्धवट माहिती आहे की माननीय शिवसेना प्रमुखांना ते जेवढे मानतात मी अतिशय नम्रपणे सांगतो त्याच्यापेक्षा जास्त मी मानतो, कारण ती
तेच त्या ठिकाणी अण्णा हजारेंना वाकड्या तोंडाचा गांधी म्हणून म्हणाले होते या सगळ्या काळामध्ये. तुम्ही बोलाल म्हणजे आम्ही राजीनामे घेणार नाही. महादेवराव शिवणकर, शोभाताई फडणवीस, घोलप आणि यांचे राजीनामे घेतले आणि त्या ठिकाणी त्यावेळेला प्रमोद महाजन आणि माननीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे या दोघांनी निर्णय सकृत दर्शनी डाळ वगैरे खरेदी अन्य बाबीमध्ये आरोप, सकृत दर्शनी ज्याला म्हणतो ना पुरावा, कारण हे यांनी ज्याचा शब्द वापरला तो सत्सद विवेक बुद्धी त्यावेळेला दोन्ही नेत्यांची जागी होती आणि आजही आहे आमच्या नेत्यांची. सकृत दर्शनी पुरावे तिथल्यानंतर घेतला होता. इथे आता ते म्हणाले ते जर आदरणीय उद्धवजी ठाकरेंचं मत असतं तर मी त्याला मानलं असतं. कदाचित यांनी मग सुचवावं उद्धवजींना. माझं 2 मिनिटं ऐका ना, मी वेगळं बोलतो, तुम्हाला मी दोष देत नाही, तुमच्याबद्दल काही खोडलं नाही मी. तर यांना जर आता असं वाटत असेल राजीनामाचं वगैरे किंवा असं संकेत देत असतील तर हे जर बोलले ते उद्धवजी बोलले तर आम्ही ते सिरियसली घेऊ. पण तरी सुद्धा माझे एक चांगले मित्र असल्यामुळे त्यांनी उद्धवजींना सुचवावं की ज्या मंत्र्यांवर अशा तऱ्हेचे आरोप झालेले आहेत त्या मंत्रिमंडळातून आपण बाहेर पडू असं त्यांनी सुचवावं त्या ठिकाणी. मला मुळात असं सांगायचं 3 पायांची अडथळ्याची शर्यत आहे त्याचा उल्लेख पुन्हा मी तो करत नाहीये. माझं म्हणणं असं आहे की आपण कुठल्याही प्रकारे आपण संयुक्त जबाबदारीने काम करतो जाहीर बोलण्यापूर्वी आणि संयुक्त जबाबदारीने काम करत असताना शेजारी काही बोलतील पण आपल्या घरामध्ये कुटुंबामध्ये ज्यावेळेला आपण बोलतो त्यावेळेला जरी रागाने सत्य जरी बोलायचं असेल तरी आपण दरवाजा बंद करतो. हा कुटुंब चालवण्याचा एक संकेत आहे, तो आपण सगळ्यांनी पाळूया. मला असं म्हणायचं चालवण्याचा संकेत पाळला गेला पाहिजे अशा स्वरूपाचे उद्गार या ठिकाणी आता मधु चव्हाणांनी काढलेले. चर्चेचा हा सिलसिला असाच चालू राहणार आहे का? ब्रेक नंतर कुठे जाऊ नका, पाहत राहा C24 तास. आपण पाहताय तावडेन मागे ब्रिगेड, पंकजा एकाकी. तावडेन मागे ब्रिगेड, पंकजा एकाकी या कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं स्वागत. आपल्या तिसऱ्या भागाचा आणि महत्वाचा प्रश्न आपण आपल्या पडद्यावर पाहू शकता आणि तो प्रश्न आहे मंत्र्यांमध्ये संयम प्रगल्भता यांचा अभाव दिसतोय का? मंत्र्यांमध्ये संयम आणि प्रगल्भता यांचा अभाव दिसतोय का? दीपक, कुठल्याही पक्षामध्ये काही गट असतात, गटतटाचं राजकारण असतं, त्यामध्ये काही हितसंबंध असतात, काही वेळा नुसती निखळ मैत्री देखील असते, परंतु एकमेकाचा कम्फर्ट झोन असतो. त्याला जेव्हा शहकाटशाचं रूपांतर येतं तेव्हा अशा प्रकारच्या गोष्टी घडतात. आता शहकाटशाचं राजकारण चालू आहे. भाजपमध्ये जे मंत्री वादग्रस्त ठरले त्याच्यात प्रामुख्याने पंकजा मुंडे आणि विनोद तावडे हे 2 मुख्यमंत्री पदाचे दोन्ही दावेदार आहेत. हे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत त्या दोघांची नावं होती. हे दोघेही स्वतःचा दावा सुद्धा सांगत होते. याच मंत्र्यांविरोधात अशा प्रकारचे आरोप होणं किंवा त्याचे पुरावे समोर येणं, त्याची कागदपत्र समोर येणं, ह्याच्यामागे भाजप अंतर्गत कटशहाचं कारस्थान आहे अशी चर्चा आहे. म्हणजे या पुढे जर स्पर्धेमध्ये, सत्ता स्पर्धेमध्ये हे 2 मंत्री कुठे मुख्यमंत्री पदाच्या कुणाच्या शर्यतीत असतील तर आधीच त्यांचे पंख छाटा. त्यामुळे आणि हे केवळ आणि ते विरोधकच त्या मंत्र्याची प्रगती थांबवतात, त्याचे पंख छाटण्याचा प्रयत्न करतात. ते चित्र सध्या कुठेतरी भाजपमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. जे मंत्री फास्ट स्पीडली पुढे जात आहेत, स्वतःला मुख्यमंत्री म्हणतायत, जनतेच्या मनातलं मुख्यमंत्री म्हणतायत, त्यांना कुठेतरी ब्रेक लावायचा. चांदूरकर साहेब, सध्या अवस्था अशी आहे की भारतीय जनता पक्षाबद्दल कुठलीही आवई सोडा ती लोकांना खरी वाटते ह्याची अशी आता परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाबद्दल उद्या काही बोललं गेलं तरी लोकांचा आता चटकन विश्वास बसेल अशा प्रकारचं वातावरण निर्माण होत असताना काँग्रेस त्याचा फायदा उठवत आहे. नाही, आता काँग्रेसला फायदा उठवायची काहीच गरज नाही. देशामध्ये एवढं स्फोटक वातावरण तयार झालंय उदयजी की दिल्लीमध्ये द हाऊस इज सेट ऑन फायर, राजस्थानमध्ये अगेन द हाऊस इज सेट ऑन फायर, घराला आग लागली राजस्थानमध्ये. मध्य प्रदेशमध्ये 2-3 दिवसापासून तीच परिस्थिती आहे. महाराष्ट्रामध्ये हाऊसेस घराला आग लागलेली आहे. आणि ते नाही का ते आपण याच्यामध्ये वाचायचं की तो कोणता तो वेन द रोम इज सेट ऑन फायर, तो फिडेल वाजवणार होता किनाऱ्याला बसून. तशा पद्धतीनं महाराष्ट्राचे निरो आणि तो तशा पद्धतीनं काही कुणाची एकमेकाला पडलेली नाही. मुख्यमंत्री अमेरिकेत आहेत आणि मुख्यमंत्री अमेरिकेत असताना या 2-3 मंत्र्यांनी अशा पद्धतीनं एका मंत्र्याच्या प्रेस कॉन्फरन्सला जायचं आणि एखाद्या स्त्रीला अलग करायचं, प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांचं नाव पण घ्यायचं नाही. ते आता जनतेला समजून आलेलं आहे की ते भातोशी साहेब म्हणाले त्यांच्या मताशी मी पूर्णपणे सहमत आहे की भारतीय जनता पार्टीमध्ये सत्ता संघर्ष जो सुरू झालेला आहे त्याच्यामध्ये एक नाव अजून मागं पडलेलं आहे,
त्यांनी त्या नावाचा उल्लेख केलेला नाही. आणि ते नाव आहे मधु चव्हाण, तुमचं नाव नाही सांगत मी, डोंट वरी, एकनाथ खडसे. एकनाथ खडसे जे आहेत ते एकनाथ खडसे हे भारतीय जनता पार्टीचे आजच्या क्षणाचे एक अत्यंत प्रगल्भ, ज्यांना काही समजतं, लॉंग स्टँडिंग एक्सपिरियन्स असणारे आणि बहुजन समाजाचे मंत्री आहेत. चांदूरकर, तुमच्या या सगळ्या वक्तव्यावरून दोन मला प्रश्न उपस्थित होत आहेत, दोन गोष्टी उपस्थित होत आहेत. भारतीय जनता पक्षाचं घर आगीच्या कल्लोळात सापडलेल्या, आगीच्या लोळात सापडलेल्या, हाऊस ऑन फायर आहे असं तुम्ही म्हणता, पण काँग्रेस तर विजलेल्या ठिणगीसारखं दिसतंय. त्याचं काय करायचं? काँग्रेसमध्ये कुठे दम आहे असं दिसतंय का आता? काँग्रेस काही गोष्टी अंगावर घेते असं दिसतंय का? तुमचे विरोधी पक्ष नेते या गोष्टी अंगावर घेतात का? पूर्वी छगन भुजबळ एकट्यानं सगळ्या सभागृहात दणाणून टाकायचे, त्यांची भीती वाटायची. आता 40 असून देखील सेटलमेंट नावाचं अस्त्र असल्यानंतर जशी अवस्था मजबूत असते तशी अळीमिळी खूप चिळी अशा प्रकारची अवस्था आता आहे असं वाटतंय. नाही, म्हणजे असं आहे की आपण जो म्हणतात तो प्रश्न विरोधी पक्षानं त्यांना एकदम असं धारेवर धरलंच पाहिजे आणि धारेवर धरण्यामध्ये मागं पडता कामच नाही, या मताशी मी पूर्णपणे सहमत आहे. आणि आमच्या परीनं मग काँग्रेसचे किंवा बाकीच्या पक्षाचे जे लोक आहेत ते काम विधानसभेमध्ये किंवा विधानसभेच्या बाहेर ते करतच आहेत. आपल्यासारख्या लोकांना सुद्धा बधाई देतो की आता भारतीय जनता पार्टीवाल्यांनी काँग्रेसच्या विरुद्ध बोलण्याच्या ऐवजी मीडियाच्या विरुद्ध बोलायला सुरुवात केलेली आहे. अजिबात मग ते दिल्लीची इंग्लिश चॅनल्स असोत, हिंदी चॅनल्स असोत किंवा मराठी चॅनल्स असोत, मधु चव्हाणांना उत्तर द्यायचं, तुम्ही त्यांना खरं म्हणजे सत्तेवरती बसवलं. जनार्दनजी, मधु चव्हाणांना उत्तर द्यायचं आणि आता ते मीडियाच्या विरुद्धच बोलायला लागले. साहेब, आम्ही मीडियाच्या विरोधात अजिबात बोलत नाही, अजिबात बोलत नाही. तुम्ही त्या ठिकाणी एक लक्षात ठेवा, तुम्ही इतिहासाची पुनरावृत्ती, तुमच्याकडे आता तुम्ही सांगितलं की यांच्यामध्ये सत्ता संघर्ष आहे, म्हणजे मी चांगल्या अर्थाने बोलतोय, वेगळा अर्थ कृपा करून घेऊ नका. तुम्ही गुलामांची फौज निर्माण केले, इंदिरा गांधी घराणं हले आणि तुम्ही बोले. एखाद्याकडे राजकीय महत्वाकांक्षा असणं आणि राक्षसी महत्वाकांक्षा असणं, अशा तुमच्याकडे त्या ठिकाणी, म्हणजे मी चांगल्या अर्थाने बोलतोय, तुम्ही जास्त दिवस काँग्रेसमध्ये अध्यक्ष का टिकला नाहीत? का तुम्हाला तुमचं कर्तृत्व दाखवून दिलं नाही? कुठल्या शक्तीने तुम्हाला बाजूला केलं? तुमच्यासारख्या चांगल्या समंजस आणि मराठी माणसाला, म्हणजे मला तुमच्याबद्दल आदर आहे. त्यांच्या सगळ्या दुखऱ्या जखमांवर तुम्ही मुद्दाम बोट ठेवताय. आता आमच्याकडे तुम्हाला मी सांगतो की एखादं खरंच आम्ही काही केलं असेल चांदोरकर साहेब, तर तुम्ही जरूर त्या ठिकाणी वॉच डॉग सारखं त्या ठिकाणी लक्ष ठेवा, पण तो वॉच डॉग असावा, आमच्या अंगावर येणारा नसावा. आणि कुठेतरी साप म्हणून भुई जोडू नका. तुमचं शेवटी आंधळ्या कोशिंबिरीचा खेळ ठरेल, मृगजळ ठरेल, हातात काही मिळणार नाही तुम्हाला. जर भ्रष्टाचार असेल तर आम्ही जनतेला बांधील आहोत. आम्हाला याची पूर्ण जाणीव आहे की 15 वर्ष 10 वर्ष तुमची सत्ता का गेली आणि आमची जाईल याची जाणीव आहे. आणि या तिन्ही प्रकरणात काही नाही आहे, तिन्ही प्रकरणात खरंच काही नाही. दीपक भातुसे, या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. काय मंत्र्यांना जरा सल्ला द्या, हा सल्ला तुमच्या मंत्र्यांना द्या. दीपक भातुसे, काय वाटतंय की एकीकडे भारतीय जनता पक्षाविषयी रोज एक नवं प्रकरण बाहेर येत आहे, हनीमून पिरियड संपला आणि खऱ्या अर्थानं आता भांड्याला भांडं लागतं असं आपण म्हणतो, तशा प्रकारची आता सत्तेची खरी बिकट वाट ही भारतीय जनता पक्षाला सत्तेचे चटके सहन करावे लागतात. म्हणजे आता ते 8 महिने झाले, 8 महिन्यात एवढ्या लवकर भाजपला सत्तेचे असे चटके सहन करावे लागतील असं वाटलं नव्हतं. म्हणजे सुद्धा मधु चव्हाण साहेब सुद्धा मान्य करतील की एवढ्या लवकर भाजपवर अशा प्रकारे गंभीर आरोप होतील. आणि भाजपचे 5-5 मंत्री, एका मंत्र्यावर तर 2दा अशी पाळली, आज विनोद तावडेंवरती, पूर्वी शिक्षणासंदर्भात आणि आज. पण कुठेतरी प्रगल्भता आणि संयम जो आहे तो अशा प्रकारची प्रकरणं कशी हँडल करावी हे कुठे कमी पडतंय का? मीडिया याला जास्त हवा देऊन दाखवतोय अशा प्रकारची, की विरोधी पक्ष याला जास्त हवा देतोय की मीडियाकडे पेपर पोहोचवले गेलेले आहेत. म्हणजे अगदी पंकजा मुंडेंच्या 206 कोटींचा जो गैरव्यवहार असेल किंवा आजचं विनोद तावडेंचं प्रकरण असेल, अगदी विनोद तावडेंचं शिक्षणाचं प्रकरण घ्या ना, त्याची बातमी औरंगाबाद सारख्या शहरातून येते. शिक्षण त्यांचं जे त्यांनी शिक्षण घेतलं ज्ञानेश्वर विद्यापीठ ते पुणे, विनोद तावडे मुंबईत राहतात आणि बातमी येते औरंगाबादवरून. कोण लीक करतं या बातम्या? भाजपमधलेच अंतर्गत संघर्ष याला कारणीभूत आहे. बोला अरविंदजी. नाही, तुमच्या मराठीच्या प्रश्नाला उत्तर देतो. मधु चव्हाण साहेब, मी प्रवक्ता असल्यामुळे संपूर्ण साहेब मानव जातीचा विचार करून छोटासा मुद्दा मांडतोय. म्हणजे जेवढी प्रगल्भता असेल नसेल तर बाहेरचा, परंतु कोणत्याही राज्यामध्ये असेल अथवा देशामध्ये असेल,
एखाद्या सरकारच्या ठिकाणी असणारा विरोधी पक्षनेता हा त्या राज्याच्या अथवा देशाच्या जनतेच्या दृष्टीने ते अंकुश निर्माण करणार असतो. परंतु राज्यामधली परिस्थिती पाहिली तर विधानसभेतले विरोधी पक्षनेते जे आहेत राधाकृष्ण विखे पाटील किंवा विधान परिषदेमधले धनंजय मुंडे यांच्या बाबतीत असं म्हटलं जातं की ही मंडळी जर विरोधी पक्ष नेतेपदी नसती तरी कदाचित सत्ताधारी पक्षामध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून असले असते. तर त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेच्या ह्या विरोधी पक्ष नेत्यांच्याकडून अपेक्षा नाही आहेत, कारण ते स्वतः इतके भ्रष्टाचाराच्या डाळमध्ये डुबलेले आहेत आणि त्यांच्याबद्दल आणखी दुसरी ही टीका टिप्पणी केली जाते. राहता विषय असा की केंद्रात असेल अथवा राज्यामध्ये असेल, एका मोठ्या अपेक्षेने लोकांनी मतदान करून हे सरकार आणलेलं आहे. लोकांना विकास पाहिजे आणि त्या अनुषंगाने आता हा जो थोडा आरोपांचा जो काही एक धुराळा उडतोय हा थोडा लवकर खाली बसावा आणि सत्य समोर यावं. राहता विषय असा शिवसेनेसंदर्भातला, तर शिवसेनेचा हा मुद्दाच नाही. आता जो सगळा मुद्दा आहे तो भारतीय जनता पक्षाचा आहे. सध्या कसं असतं की एक एक हवेचे दिवस असतात. सध्या हवा अशी चाललेली आहे की भारतीय जनता पक्षावर कुठेही लाईट टाकला तरी भारतीय जनता पक्षाचं प्रकरण दिसतंय की काय, अशा स्वरूपाची गोष्ट आता समोर येते. परंतु अशी प्रकरणं कशी संयमानं आणि प्रगल्भतेनं हँडल करावीत हे जर शिकायचं असेल तर काँग्रेस आणि एनसीपीचा राज्य कारभार नक्की बघायला लागेल की याच्यापेक्षा भयंकर मोठे घोटाळे होऊन देखील त्यांनी अशा प्रकारची प्रकरणं किती संयमानं हाताळली होती. विशेषतः पृथ्वीराज चव्हाण यांनी हे सगळं आपल्या समोर आहे. परंतु अशा प्रकारचा वारंवार धुराळा उडणं हे देखील कोणत्याही राजकीय पक्षासाठी आणि सरकारसाठी हे चांगलं लक्षण नाही. एवढं मात्र नक्की एका मोठ्या अपेक्षेनं निवडून दिलेल्या सरकारनं आपल्या अपेक्षा पूर्ण कराव्यात हीच अपेक्षा. आज महाराष्ट्रात 12 ते 14 दिवस झाले पाऊस नाही, त्याच्याविषयी खरं तर आम्हाला चर्चा करायची आहे, तो विषय जनतेसमोर मांडायचा आहे. परंतु अशा अनेक नॉन इश्यूंबद्दल बोलावं लागतं हेच खरं महाराष्ट्राचं दुर्दैव. कारण कोणाच्या मागे ब्रिगेड असते तर कोणाच्या मागे कोणीच नसतं. हाही विषय तुमच्यासमोर पोहोचलाच पाहिजे. या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. राहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.